एखाद्या तत्वासाठी जीव दिलेलं सगळ्यात मोठं उदाहरण गांधीजींच्या हत्येनंतर गांधीजीनंतर आम्ही बघितलं ते म्हणजे इंदिराजी गांधी यांचं। या सभागृहात बसलेल्या अनेकांना इंदिराजींचा काळ आठवत असेल, त्यांनी केलेली कामं, त्यांचे गुणदोष, त्यांच्या काळातल्या झालेले वादग्रस्त निर्णय असतील की समाजावर परिणाम करणारे, देशाच्या आर्थिक घडी बसवणारे, बँकांच्या राष्ट्रीयकरणापासून, गरिबी हटवायच्या कार्यक्रमापासून, 71च्या युद्धापासून, भारत पाकिस्तान फाळणी बांगलादेशची करण्यापासून अनेक गोष्टी इंदिराजींच्या बोलता येतील। पण इंदिराजींनी ज्यावेळेस प्राण दिले आपले, त्यावेळेसची गोष्ट मला नवीन पिढीला पुन्हा सांगणं गरजेचं आहे। जुन्या पिढीनं ती सांगितली नाही। आम्ही इंदिराजींचे फोटो वापरून मतं मागितली, आम्ही इंदिराजींचा इतिहास सांगून आमच्या सोयीचं काय आहे तेवढं घेतलं, किंवा इंदिराजींचा वारसा आम्हाला सत्तेसाठी हवा होता, पण इंदिराजींनी ज्या तत्वासाठी जीव दिला ते तत्व आम्ही पुढच्या पिढीमध्ये पेरण्यामध्ये कमी पडलो, ते मला पुन्हा संगमनेरसारख्या मातीमधून सांगावं वाटतं। 30 ऑक्टोबर 1984ला 30 ऑक्टोबर तारीख नीट लक्षात ठेवा की काय माणसं कशी झुंजतात आपल्या तत्वासाठी। 30 ऑक्टोबरला भुवनेश्वरला इंदिराजींचं ओरिसामध्ये भाषण आहे। त्या भाषणामध्ये इंदिराजी म्हणतात की हो, मला मृत्यू येणार आहे माहीत आहे, माझ्यावर हल्ला होऊ शकतो याची पण मला गुप्तहेर खात्याकडून माहिती मिळालेली आहे, पण माझ्या शरीरामधला रक्ताचा प्रत्येक थेंब हा या देशाच्या एकात्मतेसाठी आणि या देशाला शक्ती देण्यासाठी, संजीवनी देण्यासाठीच मी खर्च करेन, याच्यावर मी ठाम आहे। 30 ऑक्टोबरला इंदिराजी सांगतात आणि दुसऱ्या दिवशी इंदिराजींची हत्या होते। आज हा जून महिना चालू आहे। 5 जून 1984ला ऑपरेशन ब्लू स्टार झालं होतं। इंदिराजींची हत्या कशासाठी झाली? खलिस्तान चळवळीनं 71च्या युद्धामधला पाकिस्तानला झालेला पराभव जिवारी लागला होता आणि आपण 65चं युद्ध हारलो, 71चं युद्ध हारलो, समोरासमोर सीमेवर आपण पाकिस्तानला हरवू शकत नाही, याचा धडा मिळाल्यानंतर पाकिस्ताननं भारताच्या अंतर्गतच फूट पाडून, फुटीरतावादी शक्तीला ताकद देऊन भारताच्या चिरफाळ्या करायचं स्वप्न बघितलं होतं। त्यातला पहिला सगळ्यात मोठा प्रयत्न होता खलिस्तानी चळवळीचा। शीख मूलतत्ववाद्यांना हाताशी धरून, शिखांमधल्या तरुणांच्या हातामध्ये बंदुका देऊन वेगळं राष्ट्र मागायचं आणि त्या राष्ट्राला पाकिस्ताननं आणि त्या काळातल्या अमेरिकेनं सपोर्ट करायचा। इतक्या मोठ्या षडयंत्राच्या विरोधामध्ये भारत सरकार, इंदिराजी गांधी, केंद्र सरकार आणि भारतीय लढत होते। सुवर्ण मंदिरामध्ये लपून बसलेल्या भिंजरनवालेला विनंत्या केल्या, प्रबोधन केलं, वाटाघाटी झाल्या, एवढं करूनही तो पंजाबमधलं जनजीवन हे हिंसक करत होता। सलग 3-4 वर्ष पंजाब अख्खा जळत होता। राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली होती। राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर सुद्धा पंजाबमधले शीख आणि हिंदूंचे दंगे कमी होत नव्हते, कत्तली कमी होत नव्हत्या। 2 जूनला इंदिराजींनी नभोवाणीवर येऊन सांगितलं की रक्तपात थांबवला पाहिजे, देशाची एकात्मता, अखंडता कायम ठेवली पाहिजे, आपापसामधला सद्भाव कायम ठेवला पाहिजे, यासाठी त्यांनी प्रस्ताव दिला। अकाली दलाला प्रस्ताव दिला, भिंजरनवालेला प्रस्ताव दिला, खलिस्तान्यांना प्रस्ताव दिला, चर्चेची मागणी केली, शांतता व्हायला तयार नव्हती। आणि देवाधर्माच्या नावावर हिंसा करणाऱ्यांची मजल कुठपर्यंत जाते बघा। शीख धर्मामध्ये ज्याला पवित्र समजलं जातं त्या अकाल तख्तचा ताबा घेऊन, एक माजी लष्करी अधिकारी सोबत घेऊन पूर्ण तटबंदी त्या सुवर्ण मंदिराची करून, सैन्य जरी उद्या चालून आलं तरी शस्त्रास्त्र कमी पडणार नाहीत, इतकी व्यवस्था करून भारत सरकारच्या सर्वोच्च सत्तेला, लष्करी सत्तेला सुद्धा आव्हान देण्याची तयारी झालेली दहशतवादी संघटना पंजाबच्या सुवर्ण मंदिराचा ताबा घेऊन बसली होती। पर्याय नव्हता। लष्करानं आखणी केली, राष्ट्रपती राजवट लागूनही परिस्थिती नियंत्रणात येत नाही म्हणल्यानंतर, दंगे कमी होत नाहीत, खून कमी होत नाहीत म्हणल्यानंतर इंदिराजींना लष्कर उतरावं लागलं। लष्कर उतरल्यानंतर सुद्धा 2 जूनच्या संध्याकाळपासून ते 4 जून पर्यंत बंदूक असेल, रायफल असेल, यानं संघर्ष चालू होता। भारताच्या मिलिटरीला सुद्धा खलिस्तानी जुमानत नाहीत आणि शरण येत नाहीत आणि शस्त्रास्त्राच्या लढाईत सुद्धा ते आपल्याला मागे रेटत आहेत असं वाटल्यानंतर लष्कर प्रमुखांनी रणगाड्यांची परमिशन मागितली आणि मग 12 रणगाडे सुवर्ण मंदिराच्या दारावर आणावे लागले आणि तोफा डागून 5 जूनला मध्यरात्री खलिस्तान्यांचा सगळा बिमोड करावा लागला। भिंजरनवाले असेल, त्याला सहकार्य करणारे काही लष्करी अधिकारी, त्याचे सहकारी असतील, अशी 498 मंडळी जी शस्त्रसज्ज होती, भारताच्या मिलिटरीला सुद्धा
जी 4 दिवस भांडत होती पण शरण येत नव्हती, शस्त्रास्त्राच्या भाषेनं सुद्धा संघर्ष करत होती, अशा खलिस्तान्यांचा मुर्दा भारताच्या लष्करानं देशाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी पाडला. 78-79 लष्कराच्या आपल्या सैनिकांचे जीव गेले, 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जीव गेले. इतकी मोठी निकराची लढाई, इतका मोठा संघर्ष होता, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा होता. आपल्या भारतामध्येच एक दुसरं राष्ट्र खलिस्तान निर्माण करण्याचा डाव होता. इंदिराजींनी न डगमगता कणखर बाणा दाखवून हाणून पाडला. याच्यानंतर इंदिराजींसगट ज्यांनी ज्यांनी त्या सुवर्ण मंदिरामध्ये हल्ला केला आणि आमचं पवित्र स्थान बाटवलं, हिंसा केली, आमचा अपमान केला, असं म्हणून पुढे इंदिराजींना आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा करून खलिस्तानी दहशतवादी इंदिराजींच्या जीवावर टपलेले होते. पंतप्रधान होत्या, गुप्तहेर खात्याचा रिपोर्ट होता. ज्या दिवशी इंदिराजींची हत्या झाली त्याच्या अगोदर 13 दिवसापूर्वी इंदिराजींना सांगितलं होतं, अधिकृतपणे सांगितलं होतं आयबीनं, की तुमच्या सैन्यामधले, तुमच्या अंगरक्षकामधले, तुमच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या जवानांमधले शीख जवान, पंजाबी जवान तुम्ही बदला, त्यांच्याकडून तुमच्यावर हल्ला होण्याची खात्रीलायक माहिती आम्हाला मिळाली. झुंजायच्या गोष्टी एवढ्या सोप्या नसतात. इंदिराजींनी सांगितलं की मी या देशाची पंतप्रधान आहे, मी पंजाबची पण नेता आहे, पंजाबी लोक पण माझे भाऊ आहेत, ज्यांनी दहशतवाद केला त्यांचा खात्मा केला, उरलेले सगळे पंजाबी माझे बांधव आहेत, आणि मी त्यातल्या एखाद्या पंजाबीला तू फक्त शीख आहेस, पंजाबी आहेस म्हणून जर माझ्या सैन्यातून बाजूला करणार असेल, माझ्या अंगरक्षकातून बाजूला करणार असेल, तर मी संविधानावर हात ठेवून जी घेतलेली शपथ आहे त्याला मी प्रामाणिकपणे न्याय देते, असं होणार नाही. माझे सुरक्षा रक्षक हे माझे सुरक्षा रक्षक आहेत, ते त्यांच्या कर्तव्याला बांधील आहेत. मी दुजाभाव केला तर हे पंतप्रधान पदावरील व्यक्तीला शोभत नाही, संविधानावर शपथ घेतलेल्या व्यक्तीला हे शोभत